नमस्कार मंडळी, योगिताज व्लॉग्समध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। छान छान अशा श्री महालक्ष्मीच्या फ्रेम्स त्या आपण 3D स्वरूपात आणि देवी देवतांचे टाक ते आजच्या भागामध्ये आपण बघायला आलेलो आहोत। आणि आपण आलो ठाण्यातील महालक्ष्मी फ्रेम्स या दुकानामध्ये। इथे आपण लास्ट टाइम पण व्हिडिओ बनवला होता गेल्या वर्षी, तर खूप छान प्रतिसाद मिळाला आणि खूप छान यांच्याकडेच पूर्ण ठाण्यामध्ये देवी देवतांचे टाक उत्तम प्रकारे म्हणजे सगळ्या साईजमध्ये अवेलेबल होतात आणि ते उत्तम कारागीर आहे। म्हणजे चांदीमध्ये देवी देवतांचे टाक मिळणे जातात आणि तुम्हाला तुमच्या कुलदैवतांचे जे टाक हवे ते तुम्हाला इथे सगळ्या साईजमध्ये बनवून मिळणार आहेत। तर हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। कसे फ्रेम्सचे काय म्हणजे सगळं काय आहे माहिती ते जाणून घेऊया। चला आपण लगेचच व्हिडिओला सुरुवात। ठाण्याला तुम्हाला पश्चिमेला यायचं आहे। पश्चिमेला आल्यानंतर तुम्हाला टेंबी नाक्याला यायचं आहे। टेंबी नाक्याची देवी बसते, त्याच बाजूने तुम्ही सरळ आलात का हा उथळसर जो परिसर आहे उथळसर आहे। आणि समोर बघा मूलचंद बीच अँड ज्वेलर्स आहेत, त्याच्या विरुद्ध दिशेला हे दुकान आहे। तर आपल्यासोबत आहेत महालक्ष्मी फ्रेम्सचे दुकानाचे मालक। दादा नमस्कार। नमस्कार। आपलं नाव? माझं नाव अभिजित उदावंत आहे आणि माझे महालक्ष्मी फ्रेम नावाने दुकान ठाणा वेस्ट जैन मंदिर रोडला आहे। बरं, आता आपण टाकापासून सुरुवात करूया दादा। म्हणजे तुमच्याकडे किती साईज पासून टाक आहेत? हे टाकामध्ये ना पहिले तर एक दोन प्रकार असतात। एक हे जे असतात टाक हे डाय प्रेसचे असतात। बरं, हा म्हणजे याचा एक डाय असती। दाखवा मला डाय वगैरे पण बघूया। अशी डाय असते त्याची। अच्छा, त्याच्यावरती चांदीचा पत्रा ठेवून एक हायड्रोलिक प्रेस मशीन असते, मी पुढे दाखवतो तुम्हाला। त्याच्यामध्ये ठेवून प्रेस केला जातो तेव्हा हा अशा पद्धतीने बनला जातो। म्हणजे याच्यानंतर पण भरपूर प्रोसेस होतात। आणि एक टाक असतो तो ह्या प्रकारचा। अच्छा, पूर्ण चांदी याला म्हणतात नकस टाक, हँडमेड असतात हे टोटल। अच्छा, बरं। याच्यावरती पिक्चर वगैरे ड्रॉ करून नंतर मग हाताने काही टूल्स असतात आमचे आणि हातोडी, त्या टूल्स न पूर्ण हे उठवून घ्यावं लागतं। अच्छा, म्हणजे उठवून घेऊन ते त्याला फिनिशिंग करावं। एम्बोस टाक म्हणतात याला, एम्बोस टाक नकस टाक म्हणतात। बरं, त्याला हाताने एम्बोस केलेलं असतं। बरं, मग साधारण एकच कारागीर ह्याला असतो का बरेच कारागीर असतात त्याच्यामध्ये? नाही, एका कारागिराच्या हाताने पण काम होतं, पण जसं वर्कलोड वाढलं जास्त 2-3 जण इन्व्हॉल्व करून लवकर काम करून देण्यात येतं। बरं, हे संपूर्ण चांदी प्युअर असते ना दादा? प्युअर, आपलं टोटल प्युअर चांदीमध्ये काम होतं। बरं, तरी साधारणतः हे जे आहे ही किती इंच आणि काय किंमत असणार तुम्ही अंदाजे आम्हाला सांगा। किंमत तर आता काय बघा, तुम्हाला चांदीचा भाव बघतायत, मागच्या वर्षी चांदीचा भाव आणि या वर्षी चांदीच्या भावामध्ये जमीन आसमानचा फरक झालेला आहे। त्यामुळे किंमत तर याची एक्झॅक्ट सांगता नाही येणार। बाकी वजन तुम्हाला सांगतो, हे 4 इंच बाय 5 इंच याची हाईट असते मिनिमम, आणि याचं वजन अप्रॉक्स बसतं 70 ते 80 ग्रामच्या मध्ये। बरं, मग त्याप्रमाणे तुम्ही अंदाज धरा। आताची जी किंमत आहे चांदीची वर खाली होत असते, जशी सोन्याची तसं चांदीचे भाव। बाकी याच्यामध्ये तुम्हाला सांगतो सर्वात छोटी साईज पहिले हे मिनिमम 5 इंचामध्ये तयार व्हायचे। आता मी याच्यामध्ये एक नवीन ट्राय केलंय। अच्छा, हे 4 इंचामध्ये बनवलाय मी हा टाक मिनिमम। म्हणजे 4 इंचापेक्षा 4 इंचाचा अजून जवळपास शक्यतो बनवणार नव्हता कोणी। ही सप्तशृंगी माता आहे ना? ही सप्तशृंगी माता, वाणीची 3.5 शक्तीपीठामधला अर्ध शक्तीपीठ जे आहे ती सप्तशृंगी माता आहे। बरं, तर हे सगळे टाक आपल्याला हवे असतात। आणि हे दादा ह्याच्याबद्दल सांगा तुम्ही, हे जे स्टँड वगैरे आहे थोडं कॉपरचं का तांब्याचं आहे ते? हे आता टाक जो असतो ना, त्या टाकाला नाही का आतमध्ये लाख भरलेली असती। अच्छा, लाख भरल्यानंतर ती लाख बाहेर निघू नये म्हणून तांब्याचा पत्रा मागे लावलेला असतो। बाकी कोणाला आता कसं देवघरामध्ये टेकवायला जागा असते, कोणाला टेकवायला जागा नसते, जर का स्टँड सारखं ऑप्शन म्हणून आपण हे स्टँड पण इन्व्हेंट केलेलं आहे। बरं, म्हणजे स्टँड वगैरे ठेवू शकतोय तो, असं तुम्ही ठेवू शकता। वापरतो आपण चांदी तांब्याचा पत्राचा गेज ऑलमोस्ट 22 ते 24 गेजच्या मध्ये जाड ठेवतो आपण, चांगलं असतं। आणि याच्यामध्ये जी लाख वापरतो आपण ती लाख पण आपण टोटल क्रिस्टल सारखी वापरतो एकदम, त्याच्यामध्ये पण क्वालिटी चांगली वापरतो आपण। अच्छा, लाख मध्ये भरलेली आहे। याच्या मागे आता काय असतं, असा पोकळ टाक असतो। अच्छा, पोकळ टाक मध्ये नाही का हे आता हा पत्रा जाड आहे म्हणून याला आपण ऍज इट इज यूज करू। पण जर का समजा 10 ग्राम मध्ये हा टाक करायचा म्हणलं तर पत्र थोडा पातळ येतो। बरोबर, जो पोकळी असती इथं पूर्ण भरून काढायची। आपण ही जी लाख भरतो याच्यामध्ये पूर्ण काचेसारखी भरल्या जाते। चांगल्या क्वालिटीची लाख असली तर काचेसारखी भरल्या जाते याच्यामध्ये। आणि त्याच्यावरती नंतर मग ती लाख बाहेर पडू नये म्हणून तांब्याचा पत्रा लावा। बरोबर, हे अशा पद्धतीने किंवा चांदीचं पण तुम्ही केलेलं आहे ना? आता आणखीन एक प्रकार याच्यामध्ये असा आहे की पूर्ण भरीव चांदीमध्ये टाक तयार होतो।
बरं, म्हणजे पूर्ण भरीव झाली ही स्टँड सकट. मग अशा पद्धतीने आहे, म्हणजे ही सुरुवात आहे दादा तुमच्याकडे? हो, मिनिमम 3 इंचामध्ये टाक बनतो आपल्याकडे. अच्छा, हा 3 इंचाचा. त्याच्यामध्ये हे बघा देवी देवतांच्या आहेत. तुमचं मग जी कुलस्वामीने तुमची कुलदेवी आहे, देवता आहेत, त्याच्याप्रमाणे मिळणार ना ऑर्डर देऊन? म्हणजे आपल्याकडं माझी आता ही 4थी पिढी आहे जी आम्ही टाकाचं काम करतोय. अच्छा. बाकी माझं पूर्ण 4 पिढीपासून करतात. ठाणेपासून ठाणा, डोंबिवली, वाशी, पनवेल पासून मराठवाड्यामधले पण भरपूर ठिकाणे, संभाजीनगर, परभणी, जालना, नगर, नाशिक, पुणे, प्रत्येक ठिकाणी माझे टाक जातात. बरं दादा, मग ही किती इंचाची आहे? आता हे नकाश टाक जे आहेत ना, हे पहिले 5 इंचाचे एक मिनिमम बनायचे. आता मी 4 इंचापासून बनवायला तयार केलेलं. बरं, ही वाली 4 इंचापासून तर तुम्हाला मोठं जेवढं पाहिजे, 9 इंच, 10 इंच, 12 इंच, 15, 16, 20, 2 फुटापर्यंत आपण तयार करू शकतो. आता हे तुम्ही बघू शकता. ही दाखवा आम्हाला मोठी. शंकर पार्वती दरबार, शंकर पार्वती, कार्तिकेय, श्री गणेश, म्हणजे परिवारच आहे सर्व, पूर्ण परिवार. 350 ग्राम मध्ये तयार झालेला आहे. 9 इंच. अच्छा, बरं. पूर्ण प्युअर ना? पूर्ण प्युअर, एकदम पूर्ण 100% प्युअर. बरं, छान. आणि बाजूने डिझाईन वगैरे पण दिलेली. तशी ती लक्ष्मी माता किती इंचाची ती वाली लक्ष्मी देवीचं? ही आता ऑर्डर आपल्याकडे रेडी आहे. सरस्वती, गणपती आणि लक्ष्मी तिन्ही पण. बरं, हे बघा तिन्ही आहेत आपले देवता, लक्ष्मी, सरस्वती आणि गणपती. टोटल अर्धा किलो मध्ये तयार झालेली ऑर्डर आहे ही. तिन्ही अर्धा किलोचे. बरं, 180-185 ग्रामच्या जवळपास एकाचं वजन बसतं. 180 ग्रामच्या आसपास आहेत. तर बघून घ्या अशा पद्धतीने आहेत. म्हणजे जसं ग्रॅम आहे त्याप्रमाणे तुमची किंमत ठरली जाणार. मग तुमच्या चार्जेस मेकिंगचे वगैरे धरून तरी साधारण काय असतं? मेकिंग चार्जेस नाही का, प्रत्येक गोष्टीला अलग अलग लागतात. म्हणजे लहान छोटा तुम्ही जर का बनवला तर हा टाक तुम्हाला एक साधारण भाव, जेव्हा मागच्या वर्षीचे भाव होते तेव्हा तो तुम्हाला 1800 ते 2000च्या दरम्यान बसायचा. आता भाव वाढल्यामुळं 2000 ते 2200-2300. म्हणजे आपल्या चांदीचा जो ग्रामचं वजन आणि तुमचं हे मजुरी. याच्यामध्ये कसं असतं, याच्यात चांदीचं वजन, मजुरी, राखीचे पैसे, तांब्याचे पैसे, तांब्याचा पत्रा सगळं ऍड करून अप्रॉक्स एक 2200 रुपयापर्यंत जातो हा. बरं, साधारण आता तुम्हाला किंमत दादानी सांगितली की याची 2200 पर्यंत जाणार आहे ह्या टाकाची. आणि मग तुम्ही जुनी चांदी वगैरे आमच्याकडे असेल मोडीत काढायला तर घेता? नवीच. तुमची जी जुनी चांदी आहे ती आपण त्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये भर घालून ती चांदी वापरून पण आपण करू शकतो. अन्यथा तुम्हाला टाक केल्यानंतर तुमचे जुने टाक पण आपण तसे घेतो. जुने टाक फक्त प्युअर चांदी असली तर आपण घेतो. बरोबर, प्युअर पाहिजे. आणि हे सगळे प्युअर चांदीचे टाक. दादानी त्याची माहिती पण सांगितली. हे सगळे डाय पण आहे. आता एक सॅम्पल आहे. आता हे 3.5 शक्तीपीठ, तुळजाभवानी, अंबाबाई, रेणुका, सप्तशृंगी, खंडोबा, भैरोबा, लेकुरवाडी, 7 आसरा सगळं. आता हे पूर्वजांचे डाय, वडील, आई. हो, म्हणजे आपल्याकडे ऑलमोस्ट 250 पेक्षा जास्त डाय आहे. आणखीन पण आता जसं जसं त्यांचं कुलदैवत येते त्याच्याप्रमाणे चालू आहे. आणखी मला हे सगळे डाय वगैरे. आणि नंतर मग ही जी मशीन दिसते त्याच्यावर मग तुमचं कुठलं काम? आता तुम्हाला जे मी सांगितलं हायड्रोलिक मशीन, ही हायड्रोलिक मशीन आहे. बरं, ही 50 टन प्रेशर जनरेट करते. अच्छा. आता एक टाक छापायला मिनिमम 5 टन प्रेशरवर आपला टाक रेडी होतो. जसं तुम्ही बघताय आता हा पत्र आहे चांदीचा, खंडोबाची डाय. आता आम्हाला एक ऑर्डर आली आहे तर ती असं याच्यावर ठेवावा लागतो. बरं. आणि हा जसं बघू शकता, हे बघा हा खंडोबा याच्यावर उमटून आलाय. अच्छा, अगदी उभे खरंच. म्हणजे हे सगळं काम तुमचं इथे चालू असतं दादा? टोटल म्हणजे एका रॉ चांदीच्या गोळ्यापासून त्याला पूर्ण टाकाचं स्वरूप देण्यासाठी जी प्रक्रिया असते ती पूर्ण प्रक्रिया माझ्याकडे या दुकानात होते. बरं, म्हणजे अशा पद्धतीने बघा हे सगळे डाय आहेत आणि मशीनवरती हे सगळं काम केलं जातं. आणि खूप असं सगळी प्रक्रिया दादानी थोडक्यात आपल्याला सांगितली याची माहिती टाकांची. ज्या फ्रेम्स आहेत त्या किती साईज पासून आहे तुमच्याकडे? 3Dच्या फ्रेम्स बघा आता भरपूर ठिकाणी छोट्या म्हणजे 10-12 इंचापासून फ्रेम्स असतात.
बट काय होतं 10-12 इंचामध्ये ना देवीचं स्वरूप उठून येत नाही एवढं, छोटी मूर्ती असल्यामुळे. त्यामुळे माझ्याकडे मिनिमम 15 इंचापासून फ्रेम मिळते. बरं, ही किती इंचाची आहे? ही एक स्टँडर्ड साईज आहे. ही 17 बाय 20 इंचाची फ्रेम आहे. बरं, ही अंबाबाई आहे, त्याच्यामध्ये तुळजाभवानीचं एक मॉडेल आहे आमच्याकडे. बरं, ही पण मोठी आहे का दादा? त्याच्यामध्ये मूर्ती मोठी आहे का? आता ह्याच्यामध्ये मूर्ती मोठी घेतलेली आहे. बरं, कोणाकोणाला कसं असतं, देवी मोठी हवी असते आणि फ्रेम लहान, प्रभावळ आणि देवी सर्व बरोबर मावलेलं पाहिजे असतं. त्या हिशोबाने आम्ही 2 व्हेरियंट तयार केलेले. ही तुळजाभवानी आणि ही थोडी मोठी तुळजाभवानी. ती 18 इंच आहे आणि उभी 20 इंच आहे. याची डेप्थ मागं बॉक्स जो असतो तो 5 इंचाचा असतो. बरं, अच्छा. बाकी तुम्ही बघतात की तुळजाभवानीचं स्वरूप जसं तुळजाभवानीला तुळजापुरामध्ये किरीट आहे, किरीट म्हणजे वरचा जो टोप आहे तो सेम तसा बनवलेला आहे आपण. तिला मळवट जे असतं ते हळदी कुंकवाचं असतं, खाली नथ, ठुशी, त्याच्या खाली मंगळसूत्र, नंतर पुतळे हार जो लक्ष्मी हार असतो, नंतर कंठी घातली आहे, नंतर आणखीन पुतळे हार, खाली कोल्हापुरी साज व कवड्याची माळ. कवड्याची माळ ही तुळजाभवानीला घालणं आवश्यक आहे. हो, बरोबर. आणि हे ओटीचं सामान. त्याच्या खाली मग ही आता आपण छोटी छोटी डिटेलिंग केलेली की ती पंत्या लावल्या, हे कलश, खलबत्ता, हळदी कुंकू, खाना नारळाची ओटी, दिवे आहेत. हो. आणि ती प्रभावळ चांदीची आहे ना दादा? ही चांदीची नसती, ही प्रभावळ असती कॉपरची. याचा बेस कॉपरचा असतो आणि याला आपण सिल्वर प्लेटिंग करतो. सिल्वर प्लेटिंग म्हणजे नायट्रिक ऍसिड मध्ये ऍक्च्युअल मध्ये जे चांदीचा मुलामा चढवतो तो मुलामा चढवतो आपण. बरं, मग ह्याच्याबद्दल आता आपल्याला माहिती मिळाली. आता ही जी फ्रेम तुम्ही केली आहे तर ही तुम्ही हे कमान केली आहे ना ह्याला? हा आर्क जो असतो हा फायबरचा असतो. अच्छा. याच्यामध्ये तुम्हाला सांगतो याचा बॉक्स वुडनचा आहे, फर्निचर प्लाय वापरतो ते वापरतो आपण. अच्छा, अशा पद्धतीने असा वुडनचा बॉक्स येतो याला. म्हणजे तुम्ही हे अडकवू पण शकता, ही एवढं ओझं घेते. वॉल माउंट करा, तुम्ही टेबलवर ठेवा, मंदिरात ठेवा, देवघरात ठेवा. अच्छा. ही टोटल तुम्ही जशी तुम्हाला पाहिजे तशी युज करू. बरं, हे बघा याला वुडनचा आपण बॉक्स वापरतो. याला बाहेरून रेक्झिन लावलेलं आहे, आतून लाल वेल्वेटचा कपडा लावतो आपण बॉक्सला. त्याच्यावरती जी प्रभावळ घेतलेली आहे ती कॉपर मेटलची आहे. त्याला सिल्वर प्लेटिंग करून आपण त्याच्यावरती 2 लॅकर कोट मारतो, जेणेकरून ती कमीत कमी 12-15 वर्ष काळी पण पडत नाही. आणि काळी पडणं सोडा, तुम्ही त्याच्यावरची जी शायनिंग आहे, ती चमक आहे, ती पण डल पडत नाही लॅकरमुळे. आणि हे जे मटेरियल कोणतं असणार आहे? हे आपलं कार्बन फायबरची फ्रेम असते. हे पुसू शकतो ना आम्ही? हे पुसू शकतो तुम्ही. हे ओल्या कपड्यानं पुसा, कोरड्या कपड्यानं पुसा. बरं, चालतंय. दादा असणार आता हे तर आमचं एक नवीन मॉडेल तयार झालंय. याची अजून जी किंमत आहे ती ठरवलेली नाही, तरी पण साधारण एक 11,000 ते 14,000च्या मध्ये आपण याला बसणार. मग साधारण तुमच्याकडे कितीपासून मग सुरुवाती आहेत? माझ्याकडे एक अंबाबाईची व तुळजाभवानीची सर्वात छोटी फ्रेम भेटेल तुम्हाला. ती 6-6.5 पासून घेऊन. बरं, मग तुम्ही घेऊन तसं कस्टमाइज मध्ये तुम्ही 1.5-2 लाखापर्यंत फ्रेम्स वगैरे दिलेले. त्याच्यामध्ये तुम्हाला काय हवं आहे ते पण असतं ना? बिलकुल. तुमच्या स्मरणात जे देवी आईचं चित्र आहे ते पूर्ण हुबेहूब साकारण्याचा प्रयत्न करतोय. खूप छान प्रकारे साकारतात आणि यांचं काम खरंच खूप सुंदर सुबक असं आहे. आपण अजून पण बघूया. आता एकविरा आईचं पण आलंय. आता ही तुम्हाला जसं सांगितलं मी, कस्टमाइज ऑर्डर आपण तयार करतो. तर एका ताईंची ऑर्डर होती, त्यांना एकविरा देवी साकारून पाहिजे होती. अच्छा. खूप सुंदर मनमोहक असं रूप आहे, वेणी वगैरे घातलेली आहे आणि दागिने आहे. आणि समजा आम्हाला आता दागिने आमचे काही असतील चांदीचे किंवा चांदीचा मुला सोन्याचा मुलावा देऊन किंवा सोन्याचे असतील आम्हाला घडवलेले, तर आम्ही हे करू शकतो ना? आपण स्वतः ही फ्रेम तयार करू शकतो, म्हणून त्यामुळे तुम्ही काय सांगाल ते आपण त्यामध्ये करू शकतो. बरं, ही पण थोडीशी फ्रेमला थोडीशी वेगळीच डिझाईन दिलेली आहे, मस्त वाटते. ती फ्रेम थोडीशी प्लेन आहे, कस्टमरच्या चॉईसनेच घेतलेली आपण. छान आहे. आणि 3D फ्रेम आहे ना ही पण? हो, 3D फ्रेम. बघा, हे सगळे बॉक्स फ्रेम्स बघायला मिळतात आपल्याला. आणि याची काय साईज असणार आहे? याची 17 इंच उभी आहे आणि 15 इंच आडवी आहे. याच्या खालची जी साईज आहे ही वाली मोठी वाटते, जी आपण आता बघितली. आता अंबाबाईच्या फ्रेम्स मध्ये नाही का डबल गाभारा हा फार प्रचलित झाला होता. त्याच्यामध्ये छोटी साईज लोकांना पाहिजे होती, तर त्यामध्ये छोटी साईज केली. आपण अंबाबाईचं दर्शन करताना आतमध्ये जेव्हा जाताना बॅरिगेटच्या अलीकडून बघतो 2 गाभारे. हा एक गाभारा आहे आणि बाहेरचा. तर महालक्ष्मीच्या फ्रेम्स मध्ये डबल गाभारा हा फार प्रचलित झाला होता, पण त्याच्यामध्ये लोकांना लहान साईज पाहावी होती.
त्याच्यामध्ये आम्ही एक प्रयत्न केलेला आहे लहान साईज करायचा. बरं. डबल गाभारा म्हणजे आपण अंबाबाईचं दर्शन करताना बॅरिगेटच्या अलीकडून जेव्हा आतमध्ये शिरताना जो आपल्याला चित्र दिसतं ते आपण साकारण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. खूप सुंदर मनमोहक असं रूप आहे. आणि साड्यांचे मग कलर वेगवेगळे येणार ना? तुम्हाला जसा हवा तसा आपण तयार करू शकतो. तुम्ही नवरंग म्हणले त्यात नवरंग पण तयार करून द्यायचा आपण प्रयत्न करू, बट त्याला टाइम थोडा लागतो. 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ बघितलं आपण तुळजापूर, एक शक्तीपीठ बघितलं अंबाबाई, हे तिसरं शक्तीपीठ माहूरची रेणुका माता. हो, खूप सुंदर रूप आहे. आणि नथ वगैरे घातलेलं आहे मोठीच्या मोठी, खूप सुरेख, मस्तच. आणि हे अर्ध शक्तीपीठ सप्तशृंगी माता. जशी ती मूर्ती आहे वणीच्या गडावरती तशीच चेहरा चेंज झालाय. हा आपण जुना चेहरा आहे, आता नवीन चेहऱ्याचं काम पण चालू आहे. बरोबर. तर अशा पद्धतीने बघा सर्व तुम्हाला म्हणजे ही साईज आम्हाला अजून लहान हवी तर मिळणार. हो, पण जास्त मोठ्यामध्ये ते उठून दिसतं असं ना? काय सर्वात जास्त मी तेच म्हणतो की 10-12 इंचामध्ये प्रेम न करायचं माझं कारण बरोबर, देवीचं जसं स्वरूप आहे ते त्याच्यामध्ये सामावणं शक्य बरोबर आहे. डिटेलिंग चेहऱ्याचे जे एक्सप्रेशन आहे ते त्यामध्ये नाही टाकू. बरोबर, दादांकडून माहिती मिळते. तशी ही सप्तशृंगी माता. आणि ही बाजूने बॉर्डर वगैरे खूप सुंदर वाटते, 3D इफेक्ट मस्त वाटतं. ही कोणती देवी? यल्लम्मा देवी, नागझरी माता. नागझरी माता सौंदतीला या देवी जायचं देऊळ आहे. खूप सुंदर आहे. मध्ये नागाचं हे प्रतिमा आहे. तिला रेणुका माता म्हणून पण प्रचलित आहे. अच्छा, जी माहूरची रेणुका माता आहे त्या देवी बहिणी बहिणीच मानतात. अरे वा, बरी माहिती पण मिळते दादांकडून. विठ्ठल रुक्माई तुम्ही बघताय, ही मूर्ती सजवायला आम्हाला बराच टाइम लागला होता. त्यांचं धोतर, रखुमाई आईची साडी वगैरे, त्याच्या प्लेट्स वगैरे ऍडजस्ट करणं, नंतर वरचं जे आहे विठ्ठलरायांचं कद वगैरे सगळं हे ऍडजस्ट करायला आम्हाला भरपूर टाइम लागला होता. पण शेवटी आम्ही साकारण्यात सफल झालो. हो ना, छान प्रकारे बघा ते दागिने, छोटस मंगळसूत्र आहे ते पण इतकं सुंदर वाटते ते. आणि ते बाजूने जे मासोळ्या आहेत ना, इतकं म्हणजे मनमोहक वाटते. तर अशा प्रकारे बरेच असं आहे. हे शंकर महाराज. अच्छा, हे पण ऑर्डरचं वगैरे असेल ना? हो, ही पण ऑर्डरची. मागे थोडस सिंहासनाचं केलेलं आहे. बरं. आणि इथे डायमंडचं वर्क दिलेलं आहे या बाजूला. हे घेऊया. ही सप्तशृंगी तुम्ही बघताय, हिचे टोटल 18 भुजा, मुकुट आणि 2 सर्व दिसतंय ते मोठं असल्यामुळे. हे सगळं हँडकार्ड केलेलं आहे आपण. जसं तुम्हाला मी एम्बोस वाले टाक दाखवले ना तसंच हे एम्बोस हाताने एम्बोस केलेलं आहे. अच्छा, म्हणजे ते टाकांचं जे काम केलंय ते तुम्ही इथे पूर्ण हातांवर केलंय. म्हणजे किती तुम्ही ते काम किती मोठं आहे तुमचं. खरंच तुमच्या कलेला सलाम आहे. आम्हाला देती. खूप छान. आणि ही कला सगळ्यांनाच अवगत नसते, ती करून घेते आपल्याकडून, हो की नाही? पुण्याचे श्रीमंत दगडूशेठ गणपती ते दागिने बघूनच समजतंय. दगडूशेठ, श्रीमंत दगडूशेठ वैशिष्ट्य प्रभाव आणि दागिने. हो ना, अगदी हुबेहूब साकारण्यात आलंय ते सगळं. स्वस्तिक वगैरे छान, अगदी त्याला कंठी वगैरे आहे. आणि मग ही लहान मध्ये पण आम्हाला जर वाटलं तर मिळेल? भेटून जाईल. लहान मध्ये पण भेटेल तुम्हाला. ही आणखीन एक प्रतिमा आपण साकारण्याचा प्रयत्न केलाय, दत्तगुरूंची. दत्तगुरूंना थोडासा वेगळा लुक दिलेला आहे आपण. त्यांना सोन्याची हातामध्ये, गळ्यामध्ये सोन्याची माळ वगैरे, खाली धोतर घातलंय. आणि हे मूर्तीचं स्वरूप ते म्हणजे कोणतं हे असणार आहे? ते मटेरियल काय आहे वापरलंय? ऍक्च्युली दिसतंय मार्बल तुम्हाला आहे, बट हे मार्बल फिनिश फायबर आहे. टोटल मूर्ती फायबर मध्ये शाईन अशी आहे, ते मार्बलची दिलेली आहे तुम्हाला. खूप सुरेख आहे अगदी. ते बाजूला शंख वगैरे आहे. त्यांचे मस्त प्रकार आणल्या वेळेस. मार्गशीर्ष महिना जवळ आलाय, त्यामुळं आता एकविरा देवी, तुळजाभवानी, अंबाबाई यांचे मुखोटे, रेणुका. बरं, हे रेणुका मातेच आहे ना? बरं. आणि दादा मग हे कशामध्ये, काय कोणतं मटेरियल आहे? हे फायबर असतं. बरं, हे टोटल फायबर मध्ये असतात मुखोटे हे. बरं. आणि याच्यावरचा जो पेंट आहे टोटल वॉशेबल आहे. याच्यावर धूळ माती वगैरे काही जरी बसली धुवू शकतो, पुसू शकतो. तुम्ही डायरेक्ट नळाखाली तुम्ही धुवून त्याला पुसा, काही होणार नाही त्याला. आणि सगळं ज्वेलरी तुम्ही घालू शकता. नाकाला, कानाला छिद्र दिलेले. परत नारळाला बांधायसाठी इथं 2 हे दिलेले. बरोबर, छान आहे. आणि साईज सगळ्या आहेत ना? साईज हो, आपल्याकडं नारळाला कम्पॅटेबल साईज आपल्याला तयार करावं लागते. बरोबर. काय किमती असणार तरी ह्याच्या?
याच्या किमती बघा तुम्हाला सांगतो तसं जे आहे हे मिनिमम आपल्याकडं 900-1000 पासून घेऊन तर 3.5, 4 आता जसं बघताय तुम्ही मोठी पण आहे. हो मोठा पण साईज आहे, मोठा साईज, याच्यापेक्षा मोठा साईज आणखीन, बरोबर याच्यापेक्षा आणखीन मोठा साईज पण येतो. तसं आपल्याकडे 4, 5, 6,000 पर्यंत आपल्याला मुखवटे रेडी आहे. हा तुळजाभवानीच आहे ना? हो. सुंदर आणि मोठी साईज आहे. मग याच्यामध्ये लहान साईजचं काय दादा किमती? ही पण सुंदर अशी बघा, जवळून बघा, खूप सुरेख. सर्वात लहान साईज आता ही आपल्याकडे सध्या अवेलेबल. काय किंमत अशी? याची ऑलमोस्ट 1550, 1650 जवळपास किंमत जाते. पण हे एकदा घेतल्यावर बघायला नको आहे. आणि सुंदर याला तुम्ही साजेस असं दागिने वगैरे घालू शकताय, मस्त. हो, फायबरचं म्हणजे धुवू पण शकताय दादाने जसं सांगितल्याप्रमाणे. तर बरंच आहे. तिथे पण एक देवीचा वेगळं रूप आहे त्याच प्रकारे. आता या देवी तयार झाल्या, या फ्रेम्स मध्ये जाणार आहेत. आता भरपूर कस्टमर मला म्हणतात की आम्हाला असंच फ्रेम पाहिजे म्हणून देवी द्या. पण काय होतं, याला आतमध्ये ठेवलं ना तर हे 12-15 वर्ष सुरक्षित राहतं. बाहेर ठेवलं तर याची कपडे, दागिने वगैरे, डस्टिंग, बरोबर, मॉइश्चर खराब होऊन जातं. हो, डस्टिंग होणार, ते कसं तुम्ही साफ करणार आहे? त्याच्यासाठी हा फ्रेमचा पर्याय बरोबर आहे, आटोपशीर, आणि आपण ठेवून त्याचं रूप अगदी छान वाटते बघण्यासारखं आणि समाधानी असं आपलं पॉझिटिव्ह वाइब्स येतात. दुसरं म्हणजे आपण त्याला पुसू शकतोय ना. बिलकुल. तर लक्ष्मी आहे का? हो, आता लक्ष्मीच्या बाजूला जे गज उभं करायला लागतं आपल्याला, हे पण आता टोटल फायबर मध्ये असतं आणि याला गोल्ड प्लेटिंग केलेलं असतं. गोल्ड प्लेटिंग म्हणजे ऍक्च्युअल नायट्रिक ऍसिड मध्ये याला पण प्लेटिंग करावं लागतं. बरं. वरती मीना भरलेला याच्यावरती. अच्छा, हे साईजची म्हणजे जोडीची काय किंमत दादा घेतली? याची या जोडीची किंमत जाते तुम्हाला 1500 रुपये, 2000 पासून पुढे, मग जसे घेईल तसे. हे भरीव आहेत ना? याच्यामध्ये मी जवळपास 2 फुटापर्यंत विकलेले आहेत गज. अच्छा, बरं. ही आणि आता शुभलक्ष्मी हे हवंच आहे, गजांत लक्ष्मी, बालाजीचं रूप आहे आणि गणपती बाप्पाची सुंदर अशी आहे, म्हणजे जी दगडूशेठ हलवाई ना. हो, ते आहे. बऱ्याच प्रकारे आहेत सगळ्या मूर्त्या वगैरे. आणि इथे आपले श्री स्वामी समर्थ, हो, त्यांची पण सुंदर अशी साजेशी मूर्ती आहे. हे पंचमुखी हनुमानाचं आणखीन एक स्वरूप आपण साकारण्याचा प्रयत्न केलाय. खूप सुरेख. यावेळेस हे नवीन नवीन खूप बघितलं, म्हणजे देवी देवतांचं तुम्ही खूप, म्हणजे खरंच तुमची वाटचाल पुढे चांगली चालू आहे. देवीच्या कृपेने नवीन नवीन आयडिया येत आहेत. आपण प्रत्येक दिवसेंदिवस काही ना काहीतरी हे करतोय आणि लोकांपर्यंत हे सगळं पोचलं जातंय. चांगलं आहे, धार्मिक सगळ्या ह्या गोष्टी आहेत. आणि इथे आल्यानंतर इतकं प्रसन्न वाटतं ना. बऱ्याच वेळ दादांचं काम चालू होतं पण आम्ही बसलेलो शांत, पाय निघत नाही इथून. असं वाटतं की कोणती फ्रेम घ्यावी. आणि बरेच प्रकारचे साडींचे पण हे आहेत, तुम्ही कलर तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्या कुलदेवताचं तुम्ही ऑर्डर प्रमाणे बनवून घेऊ शकताय. तर स्क्रीनवरती दादांचा नंबर दिलेला आहे. दुकानाचा पत्ता पण तुम्हाला मिळणार आहे. ठाण्याला अगदी टेंबी नाक्याला जवळ आहे ना, स्टेशन पासून 10 मिनिट आपलं आनंद दिघे साहेबांचा आश्रमाच्या पुढच्या चौकात आपलं दुकान मिळणार. आणि नाही कळलं तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि ऑर्डर तरी दिली तर आपल्याला साधारण किती दिवसात मिळते? कस्टमाइज ऑर्डर कसं आहे, आता भरपूर तुमच्या आपल्या लास्ट व्हिडिओ नंतर ह्या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला सांगतो, एकविरा देवी तुम्ही बघताच आहे, काळूबाई केली मी, सप्तशृंगी देवी. सप्तशृंगी देवी 4 फुटाची आज गडावर पाठवली काल आम्ही, सप्तशृंगी गडावर. तर तुमची देवीची डिटेलिंग जशी आहे ना, तसं म्हणजे साधारण 10 ते 15 दिवसापासून 2 महिन्यापर्यंत टाइम लागू शकतो. थोडासा जास्तच वेळ जातो, त्याप्रमाणे तुम्हाला मिळणार. पण चांगलं काम तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि आपण एकाच व्हिडिओत खूप छान छान अजून काही आहेत फ्रेम्स. तुम्ही या निवांत वेळ काढून बघा, तुम्हाला जे हवं ते तुम्हाला इथे मिळणारच आहे. आणि खूप छान कार्य आहे तुमचं. तर असंच तुमचं काम चालू राहू दे आणि तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते की सगळ्यांचं भलं होऊ दे. आणि नवरात्रीच्या पण तुम्हाला दादा शुभेच्छा, दसऱ्याच्या पण तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.